महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन आंदोलन करण्यात आले। अक्कलकोट विभागातील ठेकेदार शंतनू शेटे आणि निखिल बिराजदार हे बांधकाम कामगारांकडून भांडी वाटपाच्या नावाखाली प्रत्येकी 1000 ते 1500 रुपये घेत असल्याचा आरोप करत ठेका रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली। आयुक्त कार्यालयात अधिकारी गैरहजर असल्याने आंदोलक संतप्त झाले। यावेळी विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, सोहेल शेख, गणेश बोड्डू यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना ताब्यात घेतले। भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई न झाल्यास पुढील आत्मदहन थेट मंत्रालयासमोर करणार असा इशारा अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिला। आंदोलनात महिलांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्वांनी मिळून गेल्या 4 दिवसापूर्वी सहाय्यक कामगार आयुक्तांना इशारा दिला होता की अक्कलकोट विभागाचे शंतनू शेटे आणि अतुल बिराजदार या ठेकेदाराचा ठेका रद्द करा, कारण बांधकाम कामगाराकडून मोफत भांडी देण्याच्या ऐवजी त्यांनी पैसे घेऊन भांडी देतो आणि त्याचबरोबर जे कोणी भांडीला पैसे देत नाहीत त्यांच्यावर दादागिरी करतो। ही अत्यंत चुकीची आणि बांधकाम कामगार लुटण्याची एक प्रकार सरकारचा देखील अपमान आहे, म्हणून त्याचा ठेका रद्द करा अशा प्रकारची मागणी केली आणि त्या मागणी जर पूर्ण नाही झालं तर आम्ही आज आत्मदहनाचा आंदोलनाचा इशारा दिला। त्यानुसार आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही संयम पाळून सहाय्यक कामगारांची आयुक्तांची वाट बघितली, पण ते यायला तयार नाही आणि शेवटी आमचा संयमाचा अंत तुटला आणि आम्ही या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न केला। आणि हे जर साधा आता आहे, क्या गुरु अभी सुरू म्हणल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर झाला, आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू आम्ही आणि कामगार मंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू, वेळ पडल्यास केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन आत्मदहन करू आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देऊ आणि जे पैसे घेऊन त्या ठिकाणी व्यवहार करतात ते पैसे येतात त्यांचा धंदा आम्ही बंद करू आणि असल्याला गुन्हा दाखल करण्याचा आमचा सूचना म्हणजे आमची मागणी असेल तर आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे। जे न्याय हक्क व संघर्ष कामगार संघटनेचे उपाध्यक्ष मी अंगद जाधव, अध्यक्ष विष्णू कारंपुरी साहेब, सचिव सोहेल शेख, गजेंद्र बोड्डू आणि वैशालीताई आणि माझ्या संघटनेचे पदाधिकारी आज सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूरचे यांना आम्ही एक 10 दिवसापूर्वी आम्ही ज्या ठिकाणी भांडी वाटप क्षेत्रामध्ये पैसे घेऊन गोरगरिबाचे 500-1000 रुपये घेऊन दलाल लोक भांडी वाटप करणारा एजंट ठेकेदार त्या ठिकाणी मनमानी पद्धतीने बांधकाम कामगारांचे पैसे घेऊन वाटप करण्यात आलेल्या भांडीचा ठेका रद्द करण्यासाठी आम्ही आत्मदहनाचा पवित्र सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर समोर 31 तारखेला आम्ही दाखल केला होता। याची कुठलीही दखल सहाय्यक कामगार आयुक्तांनी घेतलेली नाही। गेल्या महिन्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये एक निवड प्रक्रिया समिती स्थापन केली की त्याच्यामध्ये की बाबा बोगस कामगार संदर्भात आळा घालण्यासाठी बोगस कामगाराचा गाळा घालण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त दमननगर ह्याला गोडके साहेबांना तिथं दाखल केले आणि त्याच्यावरती फक्त 6 जणांवरती एक न्याय प्रक्रिया म्हणून म्हणून एक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। परंतु 568 ज्या ठिकाणी खाडाखोड करून 30-35 वयाचा कामगार मेला असेल तर त्याचं 51 ते 60च्या दरम्यान कसं बसतंय अशी प्रक्रिया सहाय्यक कामगाराचे कर्मचारी आणि दलाल एजंटांनी ती प्रक्रिया करून जवळजवळ 12 कोटीचा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। त्या संदर्भात हे आंदोलन केलं असता सकाळपासून आम्ही फोन करतो, फौजदार चावडी पोलीस कर्मचारी त्यांनीच फोन केलेले आहेत, कर्मचाऱ्यांनी सहाय्यक कामगारांच्या कर्मचाऱ्यांनी फोन केले, पदाधिकाऱ्यांनी आम्ही फोन केला, परंतु ह्यालाही कुठल्याही क्षेत्राला जुमानता सहाय्यक कामगार हे फोन न उचलता नॉट रिचेबल म्हणून कोणाचाही फोन एक्सेप्ट केला नाही। याची दखल घेऊन आमच्या संघर्ष न्याय हक्क कमिटी सदस्यांनी अंगावरती डिझेल ओतून आत्मदहन कार्यालयासमोर केलेलं आहे। याला सर्वस्व जबाबदार आम्ही पाठीमागे सांगितलं होतं, त्याला सर्वस्व जबाबदार सहाय्यक कामगार आयुक्त, अप्पर कामगार आयुक्त, कामगार मंत्री आणि मुख्यमंत्री हे राहतील। त्याच्यानंतर आता त्याची दखल जर तात्काळ नाही घेतली, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मंत्रालयात त्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन केल्याचा इशारा संघर्ष कामगार न्याय समिती महाराष्ट्र राज्य याचा आम्ही न्याय जोपर्यंत मिळत नाही खऱ्या बांधकाम कामगारला तोपर्यंत त्यांच्या समोर आत्मदहन करणार म्हणजे करणार।